संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, विधवा निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. डिसेंबरचा हप्ता अखेर आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे? तारीख जाहीर झाली होती, त्याचं काय झालं? त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकूण किती पैसे जमा होणार आहे, असे बरेचसे प्रश्न लाभार्थी विचारत आहेत. कारण तारीख तर जाहीर झाली होती. आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 23 डिसेंबर व 24 डिसेंबर रोजी जे पोर्टल आहे ते बंद होणार आहे. लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे ऑफिशियल अनाउन्समेंट जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती झालेली होती. मग त्याचं काय झालं आहे? तर लाभार्थ्यांना नक्की पैसे जमा झाले आहेत का नाही, का आमच्याच खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, डिसेंबर व जानेवारीचे एकत्रितपणे पैसे येणार आहेत का, असे बरेचसे प्रश्न लाभार्थ्यांच्या मनात सध्या आहे. कारण जो गोंधळ आहे तारखांचा, म्हणजे काय, मेसेज आला पण GR निघाला नाही, शासन निर्णय निघाला नाही व कारण पण समोर येत नाहीत की लाभार्थ्यांना पैसे जमा का होत नाही, का फक्त निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्याच खात्यात पैसे येत नाही, दिव्यांग बांधवांना पैसे आले आहेत, असे बरेचसे प्रश्न आहेत. त्यामुळे आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर लाभार्थ्यांना पैशांचं वितरण सुरू झालेलं नाही, कोणत्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सध्या तरी पैसे जमा झालेले नाहीत. जे तारखा दिल्या होत्या शासनाने, सरकारने तारीख जाहीर केली होती, त्याबद्दल कोणतेही अपडेट नाही, शासन निर्णय किंवा GR निघाला नाहीत. त्यामुळे पैशांचं वितरण किती झाले आहे, किती लाभार्थ्यांना मिळालं आहे, असं काही स्पष्ट झालेलं नाही. बरं, कारण फक्त एकच होत आहे की UDID कार्ड काढा. ते कोणाला आहे, तर दिव्यांग बांधवांना UDID कार्ड असतं, जेणेकरून ते लाभार्थ्यांना जे काही योजना असो किंवा जे पैशांचं असो दे, ते पूर्णपणे UDID दिला म्हणजे काढल्यानंतरच लाभार्थ्यांना जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना अनुदान मिळणार किंवा वाढीव अनुदान आहे त्यापासून वंचित राहणार नाहीत. UDID कार्ड प्रत्येकाच्या हातात पाहिजेल आहे, प्रत्येक दिव्यांग बांधवांना पाहिजेल आहे. पण बाकीच्या लाभार्थ्यांचं काय, जे वयोवृद्ध आहेत किंवा विधवा बहिणी आहेत, बाकीचे श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आहेत, अशा लाभार्थ्यांना पैसे कधी जमा होणार आहे? शासनाने एकतर काय करायला पाहिजे आहे की ते वेबसाईट आहे त्यावरती तरी सांगायला पाहिजे की पैसे जमा होणार आहे किंवा नाही, जेणेकरून जो गोंधळ आहे की आमचे पैसे थांबले आहेत, आमचे पैसे मिळाले नाहीत, ते थांबतील. कारण जे काही प्रत्येक व्हॅलिड पर्सन आहे, आपण त्यांना विचारल्यानंतर एकच उत्तर येते की पैसे येतील. बरं, पैसे कधी येणार आम्हाला कोण सांगणार? कारण प्रत्येक लाभार्थ्यांना गरज आहे, प्रत्येक लाभार्थ्यांना वेळोवेळी पैसे मिळत नाहीत, प्रत्येक लाभार्थ्यांना जे काही त्यांचं नियोजन केलेलं आहे या पैशांवर ते पूर्ण बिघडत चाललेलं आहे. तुम्ही शासन निर्णय टाईमवर काढत नाही, बट त्यानुसार तुम्ही तारखा जर प्रत्येक वेळेस बदलत राहिला, मागच्या महिन्यात सुद्धा 3 वेळा तारीख बदलली, म्हणजे तुम्ही निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तर समजून घेतच नाहीत. प्लस तुम्ही जे काही निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांना स्पष्टपणे सुद्धा सांगत नाहीत. त्या खात्याची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची जी वेबसाईट असो किंवा त्यात कार्य करणारे माणसं आहेत त्यांना सुद्धा माहिती नाही की नक्की पैसे कधी जमा होणार आहे. फक्त एकच कारण स्पष्ट होते की UDID कार्ड पाहिजेल आहे किंवा UDID KYC करा, आधार लिंक करा, हे सर्व करा, ते करा, सगळी माहिती आपल्याला माहिती आहे, पण पैसे काही जमा होत नाही. त्यामुळे नक्कीच शासनाला एकच विनंती आहे, प्रत्येक दिव्यांगांना बांधव आहेत ते UDID कार्ड त्यांनी जमा केलेले आहे, KYC केलेले आहे, बंधनकारक आहे, सर्वांना माहिती झालेलं आहे. त्यामुळे अनेक दिव्यांगाचे पैसे सुद्धा जमा झाले नव्हते, पण आता हे काम झालं आहे, तर शासनाने सरकारने नक्कीच इकडे लक्ष द्यावे, आमचे पैसे आमच्या खात्यात जमा करावे किंवा त्याबद्दल एक ऑफिशियल अनाउन्समेंट करा, जेणेकरून आमचं कन्फ्युजन होणार नाही, गैरसमज होणार नाही. आता काय होईल की ही माहिती दिल्यानंतर बरेच जण कमेंट करणार आहेत की फेक माहिती आहे, तुम्हालाच काही माहिती नाही, हे नाही ते नाही, पण त्याच्यावर बोलणार कोण नाही, आपण स्टँड कोण घेणार? प्रत्येक योजना, वेगवेगळी योजना आहे त्यावरती प्रत्येकजण बोलत आहे, पण निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कोणी तर बोललं पाहिजे आहे. आपण पूर्णपणे सगळ्यांनी मिळून त्यावरती काम केलं पाहिजे आहे. प्रत्येकाला जर माहिती मिळत असेल तर कमेंट करून सांगा की हां, आम्ही इथे चौकशी केली, ते चौकशी केली, आम्हाला ही माहिती कळाली आहे. कारण आम्ही आमच्या कडून प्रयत्न करत आहोत की निराधार बांधवांना असो, दिव्यांग बांधवांना असो, कोणती अपडेट आली किंवा काही अपडेशन झाले आहेत तर तुम्ही ते काम करा, चुका करू नका, जेणेकरून तुमचा हप्ता बंद होईल, तुमचं वाढीव अनुदान आहे तुमच्या खात्यामध्ये मिळतील किंवा
जे सुविधा तुम्हाला मिळत आहेत ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे ते कमेंट करा. एकमेकांना तुम्ही काय करा, डिमोटिवेट करू नका. जेणेकरून काय होईल, की निराधारांना आधीच आधार नाही कोणाचा आणि हे असे जे काही कमेंट वाचून असू द्या किंवा जे चुकीची माहिती पसरवून किंवा चुकीची माहिती देऊन त्यांच्यापर्यंत त्यांना जे कॉन्फिडन्स आहे ते पूर्णपणे कमी होईल. त्यामुळे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एकत्रितपणे येण्याची गरज आहे. सगळ्यांनी आपलं चौकशी करा. त्यानंतर कुठे आपलं स्टँड घ्या. आपण विचारा की पैसे नक्की काय होणार आहे. कारण आपण ज्या पक्षाच्या असू द्या किंवा जे इलेक्शन चालू होणार आहेत, आता 15 जानेवारीला इलेक्शन आहे, तोपर्यंत पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण नक्कीच सरकारला सुद्धा गरज आहे आपली आणि आपल्याला सुद्धा नक्कीच सरकारची गरज आहे. त्यामुळे नक्कीच आपण दोन्ही साईडने विचार केला पाहिजे आहे. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता एकत्रितपणे आणि जानेवारी आणि डिसेंबरचा एकत्रित मिळाला पाहिजे आहे लाभार्थ्यांना. कारण ऑलरेडी डिसेंबर संपला आहे, अजूनही खात्यात पैसे आले नाही, GR कोणताही निघाला नाही. महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त आपल्या निराधार बांधवांपर्यंत शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा.